लाडक्या गणरायाचं आज आगमन, भाविकांचा उत्साह। आज लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे आणि याचाच उत्साह हा सर्व ठिकाणी पाहायला मिळतोय। बीडमध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाला आणि हाच उत्साह भाविकांमध्ये दिसून येतोय। बीडमध्ये यंदा लालबागच्या राजासह दगडूशेठ हलवाई आणि बाल गणेशाची क्रेज दिसून येते। मागील 2 दिवसांपासून गणरायाचं स्वागत करण्यासाठी बाजारपेठा सजल्या होत्या आणि आज प्राणप्रतिष्ठा केली जात आहे। त्यामुळे गणेश मूर्ती खरेदीची लगबग सकाळपासून सुरू आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी। राज्यभरामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मध्ये मी सध्या आहे। इथे जो गणेश मूर्तींचे विक्रीसाठी ठेवले आहेत, या ठिकाणी आता नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली आहे। आपण पाहू शकतो इथे नागरिक देखील आहेत आणि काही छोटी मुलं देखील आहेत। यांनी गणपतीची मूर्ती खरेदी केली आहे आणि आपल्या वडिलांसोबत ही मूर्ती खरेदी करून लोक घरी घेऊन जाताना पाहायला मिळते। काय आनंद आहे आणि कशा पद्धतीने गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ते सांस्कृतिक आणि युवकांना नव तरुणांना आणि बालकांना आनंद महोत्सव साजरा करण्यासाठी हा गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। याचाच हट्ट म्हणून आज मुलीच्या हट्टापायी या ठिकाणी गणेश महोत्सव आणि घरी गणेशाची पूजा आणि स्थापना करण्यासाठी या ठिकाणी खरेदी करायला आलो होतो। आपण पाहू शकतो की इथे मोठमोठ्या मूर्ती आहेत आणि अत्यंत अशा देखण्या स्वरूपाच्या गणपतीच्या मूर्ती आहेत आणि लाडक्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी लोक देखील चिमुकल्यांना घेऊन इथे येतात आणि मूर्ती पाहून सुंदर अशा देखण्या मूर्ती घेऊन जातात। आणि कशा पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा करतो, कशी मूर्ती स्थापना घरी करता। आपण सगळ्यात अगोदर तर गणपतीची या ठिकाणी ज्यावेळी खरेदी करतो त्यावेळेस एक चांगली मूर्ती आपण पाहून घेत असतो आणि घरी गेल्यावर त्याची शास्त्रोक्त पद्धतीने आपण स्थापना करायची। नंतर आरती वगैरे करून प्रसाद करायचा, सर्व परिवाराला त्यावेळेस आपल्या सोबत घ्यायचं आणि एक आनंद उत्सव असतो हा 10 दिवसाचा। परिवाराच्या सोबत आपण सर्वजण एकत्रित येऊन हा आनंद उत्सव साजरा करण्यात एक वेगळीच आनंद असतो, मजा असते आणि रोज काहीतरी एक नवीन खाण्याचे सुद्धा पदार्थ या 10 दिवसात आपल्याला मिळतात। त्यामुळं खरोखरच असा सण म्हणजे आपल्या संस्कृतीनं जे काही दिलेलं आपल्याला आहे, लोकमान्य टिळकाने जो काही याची संकल्पना केली होती, खरोखरच आज आपल्याला एक आनंदाचं वातावरण या निमित्तानं बघायला मिळतं पूर्ण महाराष्ट्रात। आणि आता तर पाऊसही खूप छान झालेला आहे, त्यामुळे खूप आनंद आहे या वातावरण। काय मागणी करणार आता स्थापना केल्यानंतर गणरायाकडे? सुख, शांती, वैभव, संपन्नता सर्वांना येऊ दे, दुःख दारिद्र्य कमी व्हावं सर्वांचं, ही प्रार्थना द्यावं। ही जी भावना आहे नागरिकांची आणि इथे गणपतीची स्थापना आपल्या प्रत्येक घरामध्ये जे गल्लोगल्ली जे गणेश मंडळ आहेत या ठिकाणी देखील मोठमोठ्या मूर्तींची स्थापना केली जाते आणि या ठिकाणी आता नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केली आहे। वाजत गाजत आपल्या गणरायाला आपल्या घरी आपल्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोक घेऊन जाताना इथे पाहायला मिळत आहेत। लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव, बीड।